जय शिवराय मित्रांनो, तुम्हाला गोल्डमध्ये किंवा फॉरेक्स करन्सीमध्ये ट्रेड करायचं आहे तर त्या ट्रेड करण्यासाठी तुमच्याकडे फॉरेक्स अकाउंट असणं गरजेचं आहे. आणि ते अकाउंट कसं बनवायचं तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. ऍट द एंड हा व्हिडिओ केअरफुली वॉच करा, तुम्हाला समजून जाईल की कशा प्रकारे अकाउंट ओपन करायचं आहे. अकाउंट ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये कशा प्रकारे ट्रेड करायचं आहे. आता हे फॉरेक्स अकाउंट ओपन करण्यासाठी तुमच्याकडे 3 गोष्टी महत्त्वाच्या असणं गरजेचं आहे. एक म्हणजे तुमच्या नावाची ईमेल आयडी, तुमचा मोबाईल नंबर, त्यासोबतच आधार कार्डचा फ्रंट साइड आणि बॅक साइड फोटो. आता हे अकाउंट तुमचं एका लिंक वरून बनणार आहे. ती लिंक एकतर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल किंवा जर तुम्हाला कोणी हा व्हिडिओ पाठवला असेल तर त्याच्याकडून ती लिंक घ्या. जर नाही भेटली तर तुम्ही डायरेक्टली माझं खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला लिंक भेटेल, त्या लिंक वरती क्लिक करा. त्या लिंक वरती क्लिक केल्यानंतर तिथून पुढचा असा सरफेस येईल. त्याच्यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन भरायची. इथे कंट्री सिलेक्ट करा, इंडिया. त्यानंतर खाली स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करा. खाली तुमचा ईमेल टाकायचा आहे, जो ईमेल तुम्ही वापरताय, जो ईमेल तुम्हाला वापरायचा आहे. ईमेल टाकल्यानंतर तुमच्या ईमेलवरती एक व्हेरिफिकेशन कोड येणार आहे. तो व्हेरिफिकेशन कोड तिथला जशाच तसा कॉपी करून तुम्हाला इथं फिल करायचा आहे. ईमेल व्हेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली पासवर्ड सेट करायचा आहे. पासवर्ड मध्ये तुम्ही तुमचं नावाचं किंवा कोणतंही एक लेटर कॅपिटल करू शकता, त्यानंतरचे लेटर स्मॉल, त्यानंतर कोणतं पण एक जसं की @ वगैरे, आणि त्यानंतर काही अंक टाकायचे. त्यानंतर खालील दोन्ही बॉक्स मध्ये क्लिक करून क्रिएट अकाउंट वरती क्लिक करायचे. हा थोड्या वेळ रोबोट पळेल. त्यानंतर तुमच्या समोर आणखी एक सरफेस येईल जिथं तुम्हाला तुमची बेसिक इन्फॉर्मेशन भरायची आहे. इथं तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, त्यानंतर तुमचं जेंडर सिलेक्ट करायचंय. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जी तुमच्या आधार कार्डवर आहे ती डेट ऑफ बर्थ फिल करायची आहे. देन त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही यूज करणार आहात. त्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट केल्यानंतर पासवर्ड वगैरे तुमचा सेव्ह करू शकता. USD वरती क्लिक करायचंय, त्याच्या खाली एक क्लिक करायचंय आणि या टर्म्स अँड कंडिशन आहेत, तुम्ही वाचून घेऊ शकता. अँड देन तिथं नेक्स्ट करायचंय. ओके, इथं पण थोडा वेळ रोबोट पळेल आणि इथं तुमचं अकाउंट क्रिएट होईल. फक्त आता तुम्हाला करायचंय ID व्हेरिफिकेशन. डिपॉझिट नाव वरती क्लिक नाहीये करायचं, खाली ID व्हेरिफिकेशन वरती क्लिक करायचंय. देन तुमच्या समोर असा सरफेस येईल. थोडा वेळ लोडिंगला टाइम घेईन आणि तुमच्या समोर कंटिन्यूचं ऑप्शन येईल. कंटिन्यू वरती क्लिक करायचंय. इथे क्लिक करून कंटिन्यू करायचंय. परत इथे एक पेज ओपन होईल ज्यावरती तुम्हाला तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे, जी की तुमच्या आधार कार्ड वरती असणार आहे. इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर कंटिन्यूच्या ऑप्शन वरती क्लिक करा. एक पेज ओपन होईल ज्यावरती तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचंय. इथं आधार कार्डचा ऑप्शन चूज करा आणि आधार कार्डचा व्यवस्थित क्लिअर फ्रंट साइड आणि बॅक साइड फोटो इथं अपलोड करायचा आहे. अपलोड झाल्यानंतर कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करा. इथं तुमचं व्हेरिफाईंग युअर पर्सनल इन्फॉर्मेशन कंप्लीट होईल आणि तुमचं अकाउंट पूर्णपणे क्रिएट होईल. आता तुम्हाला इथं काहीच काम नाहीये. स्टार्टिंगला तुम्हाला जायचं. आता तुमच्या मेल मध्ये तुम्हाला एक नवीन मेल आला असेल, ज्या मेल मध्ये तुम्हाला तुमचा अकाउंटचा ID, पासवर्ड आणि कोणत्या सर्व्हरवरती तुमचा अकाउंट क्रिएट झालंय ते सर्व्हर. आता तुम्हाला MT5 नावाचं एक ऍप्लिकेशन ओपन करायचे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही प्ले स्टोअर मधून डाउनलोड करू शकता. त्याच्यामध्ये माझे ऑलरेडी भरपूर अकाउंट ओपन आहे. त्याच्यामध्ये प्लसचं ऑप्शन दिसेल तुम्हाला, तिथं प्लसच्या ऑप्शन वरती क्लिक करायचे. इथं तुमच्या सर्व्हरचं नाव तुम्हाला सर्च करायचं, जे की स्टार ट्रेडर फायनान्शियल लाईव्ह असं आहे. ते सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला येऊन ईमेल मधील ID तुमची कॉपी करायची आहे. इथं लॉग इन ID, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. तुमच्या ब्रोकरचं नाव बरोबर आहे का एकदा चेक करून घ्यायचंय आणि देन खाली तुम्हाला लॉग इनच्या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. पासवर्ड इथं तुम्ही सेव्ह करू शकता. इथं आता तुमचं अकाउंट झालेलं आहे क्रिएट. फक्त मित्रांनो, लॉग इन ID आणि पासवर्ड टाकते वेळेस व्यवस्थित लक्ष देऊन ॲक्युरेट टाकायचं. गॅप वगैरे राहिल्यानंतर ऑथरायझेशन फेल होतं, म्हणजे इन्फॉर्मेशन चुकलेले आहे. व्यवस्थित ॲक्युरेट टाकताल तर अशाच रित्या तुमचं अकाउंट ओपन होईल, ट्रेड करण्यासाठी रेडी होईल. आता मित्रांनो, इथं तुम्ही कोणत्या करन्सीज मध्ये तुम्हाला ट्रेड करायचं आहे त्या सिलेक्ट करू शकता. बाकीच्या डिलीट करून ठेवा, जेणेकरून चुकून हुकून तुमच्याकडून त्याच्यामध्ये ट्रेड पडू नये. आता ज्या तुम्हाला करन्सी इथं चॉईस करायच्या त्या करू शकता. त्याच्यामध्ये ट्रेड कसं करायचं, काय करायचं हे तर तुम्हाला माहितीच आहे. बाकी तुम्हाला रेग्युलर बेसिस वरती प्रॉफिटेबल ट्रेड पाहिजे असतील, त्यासोबतच तुम्हाला जर एका चांगल्या कम्युनिटी सोबत जॉईन व्हायचं असेल ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकता, तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. लवकरात लवकर जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यामध्ये भरपूर काही तुम्हाला ट्रेडिंग बद्दल शिकायला भेटेल. त्यासोबतच तुम्हाला या अकाउंट वरती ग्रोथ कशी करायची आहे आणि मी स्वतः जे ट्रेड्स घेतोय ते ट्रेड्स प्रॉफिटेबल असतील तर ते तुम्ही पण घेऊ शकता. नक्कीच मी स्वतः ट्रेडिंग मध्ये प्रॉफिटेबल ट्रेड्स घेतो स्वतः आणि तेच ट्रेड्स मी माझ्या कम्युनिटी सोबत शेअर करतो. तर कम्युनिटी आजच जॉईन करा. आत्ताच्या आत्ता जाऊन डिस्क्रिप्शन मधील टेलिग्राम चॅनलच्या लिंक वरती क्लिक करून टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून प्रत्येक ट्रेड तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि बाकी जर तुम्हाला काही डाऊट असेल, बाकी कोणत्या गोष्टीवरती तुम्हाला
व्हिडिओ पाहिजे असेल तर लगेचच कमेंट करा, मी त्याच्यावरती पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेलच. बाकी या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण ट्रेडिंग रिलेटेड भरपूर सारे व्हिडिओ आपण पोस्ट करणार आहोत. थँक्यू सो मच.